श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. बाळा, तू आजचा हा व्हिडिओ बघत आहेस याचा अर्थ तू देवावर खूप विश्वास ठेवतोस आणि देव आपल्याकडे त्यांनाच बोलवतो ज्यांचा देवावर विश्वास आहे. म्हणून आजच्या संदेशासाठी तुझी निवड झाली आहे. हा केवळ योगायोग नव्हे तर स्वामींचा चमत्कार आहे. कारण काहीतरी चांगलं घडण्यासाठी स्वामी काही ना काही चमत्कार करतच असतात. स्वामींना माहीत आहे की तुला कशाची कमी आहे, तुला काय द्यायचं आहे हे सर्व देवाला माहीत असतं. म्हणूनच देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला चांगल्या 2 गोष्टी सांगत असतो. म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही बघितला तरीही चालेल. बाळांनो, देव कुठल्याही रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात, आपली इच्छा पूर्ण करून जातात, आपल्या अडचणी सोडवून जातात. परंतु आपल्याला देवाचं रूप समजत नाही. कधी आपल्या मित्राच्या रूपात येतील तर कधी आईच्या रूपात येतील, कधी साधूच्या रूपात येतील तर कधी वाटेकरूच्या रूपात येतील. म्हणून देव कुठल्याही रूपात येऊ द्या, आपण फक्त देवावर विश्वास ठेवा. आपलं एवढं चांगलं होतंय, काही गोष्टी चुकताय मान्य आहे, परंतु देवाला नाकारणं चुकीचं आहे. आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्या आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात. म्हणून असं समजू नका की देव माझ्याशी वाईट वागताय. बाळांनो, देव कधीच कोणाशी वाईट वागत नाही. जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं, जे घडतं ते आपल्या चांगल्यासाठी घडतं. एखादी वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडली ना तर ती काहीतरी चांगलं होण्यासाठी घडत असते. म्हणून प्रत्येक गोष्टीमागं योग्य कारण आहे आणि ते योग्य कारण देवाला माहीत आहे. म्हणून देवावर रागवू नका, रुसू नका. देवाचे चमत्कार बघण्याची वेळ आता आली आहे. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, देवाचे विविध रूपं आहेत आणि प्रत्येक रूपामध्ये आपल्याला काही ना काही वेगळं बघायला मिळतं. म्हणून देवावर विश्वास ठेवायला शिका. परमेश्वराने आपली या जगात निर्मिती केली आहे, याचा अर्थ आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि बाळांनो, ज्यांचा परमेश्वरावर मनापासून विश्वास असतो ना त्यांच्या जीवनात कधीच काही वाईट घडत नसतं. प्रत्येक गोष्टीमागे कारण दडलेलं असतं. म्हणून आपल्याला काही गोष्टी वाईट वाटतात, परंतु त्या वाईट नसतात तर त्यामागे काहीतरी चांगलं कारण असतं. म्हणून सकारात्मक राहा, नकारात्मक विचार करू नका. कारण नकारात्मक विचार करून करून आपलं मन आतून तुटून जातं आणि आपल्याला कुठल्याच गोष्टीत रस उरत नाही. नेहमी डोक्यात चिंता आणि विचार येत असतात. आपल्याला सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच दिसतं. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, चुकीचा विचार करू नका. सकारात्मक विचार केल्याने माणसाला कधीच काही वाईट गोष्ट सतावत नाही. जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल ना तर जीवनात सर्व काही चांगलंच घडेल. म्हणून लक्षात ठेवा, सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे. जे भक्त सकारात्मक विचार करतात ना त्यांच्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी घडत असतात आणि चांगल्या गोष्टी घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपलं मन तेव्हाच आनंदी होतं जेव्हा काहीतरी आपल्या मनासारखं होतं. परंतु बाळांनो, लक्षात घ्या, देव प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करतील, परंतु प्रत्येक गोष्ट करत असताना देव तुमच्या हिताचा देखील विचार करतील. आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी जसे कठीण परिश्रम घ्यावे लागतात ना तसेच देवाला काहीतरी कठीण निर्णय आपल्या भल्यासाठी घ्यावेच लागतात. जसं आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात, वारंवार आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट शिकावी लागते, त्याच प्रकारे देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही वाईट गोष्टींमधून देखील जावंच लागणार आहे. म्हणून कृपया या व्हिडिओला टाळू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, परमेश्वराने आपल्याला त्यांची सेवा करायची ही संधी दिली आहे ना तर ही संधी टाळू नका. ही संधी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपला पुन्हा जन्म होतो की नाही हे आपल्याला माहीत नाही, परंतु हा जन्म झाला आहे ना तो स्वामींच्या चरणी विलीन करा.
देव तुम्हाला कधीच कसली कमी पडू देणार नाही. देव कधीच तुम्हाला नाराज होऊ देणार नाही. देव कधीच तुम्हाला वाईट सांगणार नाही, तुमचं वाईट होऊ देणार नाही. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. तुम्हाला वाटतंय ना की आपल्या जीवनात खूप वाईट घडतं आहे, तुम्हाला वाटतं ना आपल्या जीवनात काहीच चांगलं घडत नाही, तर बाळांनो थोडा धीर धरा. आपलं मन चांगलं ठेवा, सकारात्मक विचार करा. मनात फक्त सकारात्मक विचार ठेवल्याने देखील आपल्या मनाला स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते. आणि एक चांगली गोष्ट झाली ना त्या पाठीमागे सर्व चांगलं होत राहतं. म्हणून फक्त सुरुवात तरी करून बघा. देव सांगताय त्याचा थोडाफार विचार तरी करून बघा. जे होईल ते चांगलं होईल. बाळांनो, तुम्ही 10 रुपये कमवताय ना, परंतु तुमचा खर्च जर 5 रुपये असेल ना, तर ते तुमचे 5 रुपये शिल्लक राहतील. म्हणून आपला जेवढं उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च कमी करा. जर तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करत असाल तर आपोआप तुम्हाला पैशाची तंगी भासेल. अशाच प्रकारे जीवनाचं गूढ आहे. सुखी समाधानी राहण्याचं गूढ यातच दडलं आहे. जेवढं आपल्याला मिळालं आहे ना त्यात समाधान मानायला शिका. जेवढं आपल्याला मिळालं आहे ना त्यामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. पण आपल्याला जे दिलं आहे त्यामध्ये आपलं मन भरत नाही, आपल्या अपेक्षा वाढतच राहतात. बाळांनो, प्रत्येकाचं जीवन सारखं नाही. म्हणून आपण जसे आहोत तसे खुश राहायला शिका. परमेश्वर आपली साथ देतच आहे, म्हणून त्यांचे वेळोवेळी आभार मानत चला. कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. कारण देवाने एवढं सर्व काही दिलं आहे ना, मग ते बघा ना. जे नाही आपल्या नशिबात ते नाही, ते मिळेल किंवा नाही मिळेल ही भविष्यातली गोष्ट आहे. परंतु आत्ता जे दिवस आपण जगतोय, आजचा जो दिवस आपल्या आयुष्यात आहे त्या दिवसामध्ये काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्ती आपल्या जवळ आहे ना त्यांचा विचार करा. जे सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका. कारण आजचा दिवस तुम्ही खराब केलात तर पुढील सगळे दिवस खराब जातील. आणि जर आजचा जीवन तुम्ही आनंदाने जगत असाल ना तर पुढील सर्व दिवस तुमचे आनंदातच जातील. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. डोक्याला जास्त जर त्रास करून घेत असाल, काही वाईट विचार करत असाल, कामाचा जास्त त्रास करून घेत असाल तर सर्व काही व्यर्थ आहे. कारण जर जीवनात सुख समृद्धी नसेल, आनंद नसेल तर जीवन नसल्यासारखं असतं. म्हणून बाळांनो, जीवन सुंदर आहे, फक्त तुमचं मन, तुमचे विचार सुंदर करायची गरज आहे. आणि हेच करण्यासाठी देव तुम्हाला ऊर्जा देणार आहे. देवाची प्रचंड शक्ती तुमचं रक्षण करत आहे. फक्त तुम्ही अनुभवायला शिका. देव तुमच्या आजूबाजूचंच आहे, फक्त त्यांना ओळखायला शिका. बाळांनो, त्यासाठी खूप ज्ञानाची गरज आहे. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे, काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, रोज स्वामींचे संदेश बघण्याची गरज आहे. म्हणून स्वतःचं मन शांत करा. शांत मनाने विचार करा. दोन्हीही साईडने विचार करा, कुठल्याच एका साईडने विचार करू नका. भांडण झालं ना तर माघारी घ्या. शांत राहा. सर्व काही ठीक होईल. परंतु भांडण झालं आणि तुम्ही सर्वात पुढे भांडण्यामध्ये असाल तर जीवनात खूप मोठा त्रास तुम्हाला होत असतो. परंतु कोणाशीही गोड बोला, चांगलं बोला, रागावर नियंत्रण ठेवा. जीवन खूप समाधानी सुखी होईल. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठीच पाठवला होता. आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.